पंढरपुरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे। चंद्रभागेच्या नदी पात्रात बुडून आज सकाळी 3 महिला भाविकांचा मृत्यू झालाय। चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी आलेल्या 3 भाविकांचा बुडून मृत्यू झाला असून यातील 2 महिलांचे मृतदेह सापडलेत, तर तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे। उजनी धरणात सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा दुथडी भरून वाहत असून भाविकांना पाण्याचा अंदाज न येण्यानं अशा पद्धतीच्या घटना घडू लागल्यात। मात्र प्रशासनाने या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना न केल्यामुळे भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। पुंडलिक मंदिराजवळ स्नान करण्यासाठी नदीत उतरल्या विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या 3 महिला भाविक आज सकाळी चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या। जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राहणाऱ्या 2 महिला आणि एक अनोळखी महिला आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्यानं चंद्रभागेत बुडाल्या। आज सकाळी पुंडलिक मंदिराजवळ स्नान करण्यासाठी नदीत या महिला भाविक उतरल्या होत्या, मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। एका महिलेचा शोध सुरूच आहे। नदीपात्रात स्नानास उतरलेल्या आपल्या सोबतच्या महिला भाविक बुडू लागल्यावर इतर महिलांनी आरडाओरड करून मदतीसाठी पुकारणा केली, मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्ही महिला बुडल्या। सुनीता सपकाळ आणि संगीता सपकाळ या 2 महिला या भोकरदन तालुक्यातील आहेत आणि एक महिला अनोळखी असल्याचं समजतंय। नंतर चंद्रभागेवरील कोळी बांधवांनी या बुडालेल्या 2 महिलांचा मृतदेह बाहेर काढला असून तिसऱ्या महिलेचा मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे।